तळमळले भूमंडळ. 1988 पासून 1993 पर्यंतचा कालखंड हा देशातला हिंसक आणि प्रक्षोभक घडामोडींचा साक्षीदार होता. राम मंदिरासाठी भाजपनं काढलेल्या रथयात्रेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरून संघर्षाचं वातावरण होतं. राजीव गांधी यांची तमिळ अतिरेक्यांनी निर्घुण हत्या केली होती. देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक होती. अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर दंगलीचा आगडोंब उसळला होता. मुंबईत मी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर 11 बॉम्बस्फोट झाले होते. हे सारं घडल्यानंतर आता तरी शांतता प्रस्थापित होऊन जनजीवन सुरळीत व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती. पण तसं घडायचं नव्हतं. महाराष्ट्रासाठी आणखी एक महासंकट अचानक येऊन धडकलं. दंगली आणि बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्राची घडी पुन्हा बसवण्यासाठी आम्ही जुंपून घेतलं होतं आणि ती काळ रात्र उगवली. 29 सप्टेंबर 1993 अनंत चतुर्दशीचा दिवस. या दिवशी विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत पार पडेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही गृहमंत्री निवांत होऊ शकत नाही. गृह खात्याचा कारभारही माझ्याकडे असल्यानं विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडतायत ना याची माहिती घेत रात्री मी जागा होतो. परभणीतल्या मिरवणुकीच्या दरम्यान तणाव निर्माण झाल्याचं आणि नंतर ही मिरवणूक सुरळीत पार पडल्याचं मला तिथल्या पोलीस अधीक्षकांनी कळवलं. मी निर्धास्तपणानं झोपण्यासाठी गेलो. मुख्यमंत्री असल्यानं वर्षा बंगल्यावर राहत होतो. या बंगल्यातल्या वरच्या मजल्यावर माझी झोपायची खोली होती. त्या खोलीला भरपूर काचा असलेल्या खिडक्या आहेत. 30 सप्टेंबरला पहाटे 3:30च्या सुमारास मी पलंगावर अंग टाकलं आणि काही मिनिटातच माझा पलंग हादरला. खिडक्यांची तावदानही धडधडत होती. मी खाडकन उठून बसलो. माझ्या लक्षात आलं हा भूकंपाचा धक्का आहे. मी ताबडतोब कोयना नगर इथल्या भूकंप मापन केंद्राला फोन लावला. कारण सर्वसाधारणपणे भूकंपाचं केंद्र कोयना धरणाच्या परिसरात असे. त्यावेळी ते लातूर असल्याची माहिती संबंधितांनी दिली. माझा त्यावर विश्वासच बसेना. मी पुन्हा विचारलं, लातूर? ते होय म्हणाले. मी फोन खाली ठेवला आणि लातूरला लावला तर फोन लागेच ना. लक्षात आलं बरीच गडबड असावी. मी पटापट सगळ्या स्वीय सहाय्यक आणि सचिवांना उठवलं. लातूरला जाण्यासाठी सकाळी 7 वाजता कोणत्याही परिस्थितीत विमान तयार असलं पाहिजे अशा सूचना दिल्या. वायरलेसवरून मी येत असल्याचा निरोप लातूर मधल्या कंट्रोल रूम मध्ये कसा बसा पोहोचला. भूकंप किल्लारीला झाला असल्याचं समजलं. किल्लारी गाव मला माहिती होतं. त्यामुळे लातूरला सकाळी 7:40ला पोचल्यावर आम्ही गाड्या थेट किल्लारीला नेल्या. तिथे जाऊन पाहतो तर गावातली सारी घरं जमीनदोस्त झाली होती. ढिगाऱ्या खालून माणसांच्या कण्याचे आवाज ऐकू येत होते. अनेक जण झोपेतच मृत्यूच्या दाढेत सापडले होते. काही अडकलेले मृतदेह आम्ही आमच्या हातानच बाहेर ओढून काढले. तोपर्यंत आणखी माहिती समजली आणि भूकंपाचा तडाखा बऱ्याच गावात बसल्याचं लक्षात आलं. पार उस्मानाबाद पर्यंतच्या गावांमध्ये आम्हाला हेच चित्र दिसत होतं. परिस्थिती भयानक होती आणि आपत्ती अक्राळ विक्राळ रूप धारण करून आली होती. मी तातडीनं आजूबाजूच्या सोलापूर, परभणी, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन प्रत्येकाकडे एकेका गावाची जबाबदारी सोपवली. भूकंपानंतर पडतोच तसा पाऊस सुरू झाला असल्यानं लोकांच्या तात्पुरत्या का होईना निवाऱ्याचा तातडीचा प्रश्न होता. एवढ्या लोकांची राहण्याची सोय करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणाहून सामान आणून निवास उभे करण्याचं आव्हान कठीण होतं. प्रत्येक गावातल्या पत्रे आणि बांबू कळक विकणाऱ्या व्यापाऱ्यांचं सारं सामान मोबदला देऊन ताब्यात घेण्याच्या सूचना मी दिल्या. परिसरातलं सामान पुरं पडणार नाही हे लक्षात येताच मी इतरत्रही प्रयत्न सुरू केले. उदाहरणार्थ पुण्यातले माझे मित्र विठ्ठल मणियार यांना तिथल्या टिंबर मार्केटमधून असेल नसेल तेवढं सामान गोळा करून लातूरला पाठवायला सांगितलं. त्यातून निवारे उभारण्यास सुरुवात झाली. अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी सरसावल्या होत्या. त्यांना अन्नछत्र उघडायला सांगितली. इतर कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी लोकांच्या भुकेचा प्रश्न अग्रभागी होता. 1001 वैद्यकीय व्यावसायिकांची पथकं बोलावून घेतली. निरनिराळ्या गावात उपचारांची यंत्रणा कार्यान्वित करून दिली. या डॉक्टरांना गावात तातडीनं पोहोचवणं आवश्यक होतं. ते सार्वजनिक वाहनं ताब्यात घेऊन त्यांच्या मार्फत पार पाडलं. हे सारं काम पहिल्या 48 तासात मार्गी लावलं. मी माझा मुक्कामच सोलापूरला हलवल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली होती.
पुढे 15 दिवस तिथेच थांबून मी प्रत्येक बाबतीत स्वतः लक्ष घालून निर्णय घेत होतो. या काळात नोकरशाहीनं असाधारण काम केलं. त्यांची कामातली निष्ठा आणि पुढाकार अद्वितीय होता. लातूरला त्यावेळी प्रवीण सिंह परदेशी जिल्हाधिकारी होते. त्यांच्यासह त्यावेळचे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाई नगराळे तसेच अन्य सर्व अधिकारी 20-20 तास काम करीत होते. एके दिवशी पहाटेच्या सुमारास एका गावातून जात होतो. एका बैलगाडीत कुणीतरी झोपलेलं होतं. कोण आहे अशी मी चौकशी केली. तेव्हा ते उपजिल्हाधिकारी असल्याचं सांगण्यात आलं. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अथक काम करून उपजिल्हाधिकारी एका बैलगाडीत पोत्यावर झोपलेले दिसले. इतके अपार निष्ठेनं अनेक वरिष्ठ अधिकारी काम करत होते. भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्यांखाली हजारो मृतदेह होते. चालत्या बोलत्या गावाचं रूपांतर स्मशानात झालं होतं. त्यातच पाऊस पडल्यामुळे रोगराईचं संकट आ वासून उभं राहिलं होतं. राज्य राखीव पोलीस दल आणि लष्कराचे हजारो जवान आम्ही या भागात मदतीसाठी तैनात केले. पिण्याचं पाणी, वैद्यकीय उपचार, जेवण, तात्पुरता निवारा या सोयींसाठी प्रशासन आणि सुरक्षा दलानं जीव तोडून काम सुरू केलं. मी तिथेच मुक्काम ठोकला. दगडविटांच्या ढिगाऱ्यातून वाट काढत वाचलेल्यांना देश तुमच्या पाठीशी आहे असा दिलासा देण्याचा प्रयत्न करू लागलो. ही आश्वासकता फक्त तोंड देखली राहणार नाही या दृष्टीनं प्रशासनाला प्रोत्साहित आणि कार्यान्वित केलं. मुंबईत मुख्य सचिवांच्या नियंत्रणाखाली आम्ही नियंत्रण कक्ष उभारला. मंत्रालय ते किल्लारी, उमरगा अशी थेट संपर्कासाठी हॉटलाईन सुरू केली. आपदा असलेल्या कोणत्याही गावाला आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही अशी भावना निर्माण होऊ नये या दृष्टीनं रचना केली. याचा परिणाम म्हणून सबंध मदत कार्यात सुसूत्रता आली. सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई इथले बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावणारे कर्मचारी या भागात बोलावून घेतले. त्यामुळे पार्थिवांवर अंत्यसंस्कार वेगानं होऊ लागले. मृतांच्या दहन दफन कार्यात अनेक प्रकारची गुंतागुंत असते. संस्कारांशी भावनिक संबंध असतो. मृतांची संख्या इतकी मोठी होती की त्यांची ओळख पटणं, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणं, स्थानिक लोकांच्या सहमतीनं हे काम करणं हे मोठं आव्हान होतं. हजारो मृतदेहांवरच्या अंत्यसंस्कारांसाठी रॉकेल, सरपण मिळवण्यातही अडचणी होत्या. तशातच पावसामुळे नैसर्गिक प्रतिकूलता मी म्हणत होती. असंख्य मृतदेह आणि पाऊस यामुळे परिसरात आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून रोग प्रतिबंधक लशी टोचण्याचा आणि औषध वाटपाचा कार्यक्रमही आम्ही युद्ध पातळीवर हाती घेतला. जवानांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कामही भावनांचा आदर राखत पण नेटानं आणि वेगानं पार पाडलं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भूकंपग्रस्तांसाठी 950 तंबू, 20,000 लोक बसू शकतील असं 26 लाख चौरस फुटांचं प्लास्टिक आवरण, पाण्यासाठी 2,000 कॅन्स, औषधांचे 22 कंटेनर, शस्त्रक्रियांसाठी आवश्यक उपकरणं अशी सामग्रीनं भरलेली 2 महाकाय विमानं पाठवली. हे साहित्य उतरवून भूकंपग्रस्त भागात 12 तासात पोचवून त्याचं वितरणही सुरू झालं. प्रशासन मदत कार्यात पूर्ण क्षमतेनिशी गुंतलं होतं याचं ते लक्षण होतं. भूकंपानंतरची परिस्थिती ज्या पद्धतीनं हाताळली गेली त्यातूनच महाराष्ट्राविषयी जगभर एक चांगला संदेश गेला. जागतिक पातळीवरच्या संस्थांना त्यांनी वाढवलेली मदत योग्य रीतीनं पोचतीये याची खात्री पटली. लातूर आणि आसपासच्या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं होतं. साधारणपणे 1 लाख घरं नेस्तनाबूत झाली होती. या भूकंपग्रस्ताचं कायमस्वरूपी निवारा देऊन पुनर्वसन म्हणजे डोंगरा एवढं आव्हान होतं. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक होता. केंद्रात त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांना जागतिक बँकेतल्या कामाचा अनुभव होता. त्यांनी पुढाकार घेऊन भूकंपग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळवून आणलं. पैसे आल्यामुळे कामं वेगानं पुढे सरकू लागली. महाराष्ट्राच्या इतर भागातून आणि देशभरातून भूकंपग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत येत होती. आम्ही त्यावेळी एक शहाणपणाचा निर्णय घेतला. तो म्हणजे जनतेकडून आलेला निधी वापरायचा नाही. सर्व मदत निधी मुदत ठेवीत गुंतवून त्याच्या व्याजातून जागतिक बँकेची कर्जफेड करायची. या निर्णयामुळे आपलं कर्ज नियमितपणानं फेडण्यात यश आलंच, शिवाय महाराष्ट्राची पतही उंचावली.
पुनर्वसनात निवारे उभारण्यासाठी रुरकी इथल्या IITच्या तज्ज्ञांना बोलावलं. भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे कोणत्या जागेत कशा पद्धतीची घरं बांधायची हा सल्ला घेऊन त्यानुसार ठिकाणं निश्चित केली. अशा जागांवर तातडीनं गावठाणं तयार करण्यात आली. यामध्ये चावडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, धर्मनिहाय धार्मिक स्थळं या सगळ्याचा आराखडा तयार करून तो ग्रामस्थांसमोर चर्चेला ठेवला. घरांची प्रारूप मागवली. लोकांनाच त्यातून निवड करण्याची मुभा दिली. जातीनिहाय वस्त्या होणार नाहीत हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला होता. अनेक राज्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, कॉर्पोरेट कंपन्यांनी, राजकीय पक्षांनी गावं दत्तक घेतल्यामुळे वर्षभरात साधारणतः 1,00,000 घरं बांधली गेली आणि लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन झालं. जगातलं सर्वात मोठं पुनर्वसनाचं आव्हान आम्ही विक्रमी वेळेत पूर्ण केलं. भूकंपग्रस्तांना फक्त निवारे पुरवून पुनर्वसनाचं काम पूर्ण होणारं नव्हतं. या नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्यांसाठी मानसिक आपत्तीही होती. डोळ्यात देखत गेलेले आप्त, घरादाराची झालेली धूळधाण याचा जबर धक्का बसल्यामुळे मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्याही निर्माण झाल्या. व्यसनाधीनतेतही वाढ झाली होती. मानसिक कोंडी आणि दुर्बल्य आलं होतं. मानसोपचार तज्ज्ञ आणि प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या नेतृत्वाखाली मानसोपचार पथकानं मोठ्या प्रमाणात ही बाजू सांभाळली. मुंबई बॉम्बस्फोट आणि भूकंप हा अत्यंत कठीण कालखंड होता. या संकटांचा सामना करताना माझ्या प्रशासकीय कौशल्याचा कस लागला. बॉम्बस्फोटांच्या धक्क्यातून मुंबईला 48 तासात बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो. तर भूकंपामुळे उभ्या ठाकलेल्या संकटात त्या सबंध भागातली व्यवस्था सावरून भूकंपग्रस्त लोकांना आधार देऊन त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यातही आम्हाला यश आलं. आपत्ती कोणत्याही प्रकारची असो, शांत चित्तानं आणि झोकून देऊन तिला तोंड दिलं तर तीवर मात करता येते. पुढे गुजरात भूकंपानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यामागे भूकंप आणि बॉम्बस्फोटाच्या वेळी सिद्ध केलेलं कौशल्य नक्कीच जमेस धरण्यात आलं होतं. मंत्री गटाची कामगिरी. सरकारला निर्णय घ्यावेच लागतात, परंतु दूरगामी आणि व्यापक परिणाम घडवणारे निर्णय पुरेशा खबरदारीनं, जबाबदारीनं होणं गरजेचं असतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारनं यासाठी मंत्री गटांची रचना स्वीकारली. नरसिंहरावांच्या पंतप्रधान पदाच्या काळात मंत्रिमंडळ समिती म्हणजे कॅबिनेट कमिटी होती. मतप्रवाह, मतभिन्नता असणाऱ्या विषयांबाबत निर्णय घेताना अधिक खोलात जाऊन विचार विनिमय होण्याची गरज भासल्यास तशी चर्चा कॅबिनेटमध्ये, कमिटीमध्ये घडून येत असे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्याही पुढच्या पातळीसाठी मंत्री गटाची म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स आणि सक्षम मंत्री गटाची एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ मिनिस्टर्स अशी रचना स्वीकारली. म्हणजे असं की याही पेक्षा अतिमहत्वाच्या विषयांवर सांगोपांग चौबाजून विचार विनिमय करणाऱ्या सक्षम मंत्री गटाचा निर्णय हा कॅबिनेटचा मानला जाईल. ही कामाची पद्धत थोडी विस्तारानं मांडतो. मंत्री गटानं सर्वंकष विचार करून स्वीकारलेल्या शिफारशी मंत्रिमंडळात बहुतांश वेळा स्वीकारल्या जातात. मंत्रिमंडळात काही विषयांसंदर्भात मुद्दे उपस्थित झाल्यास संबंधित खात्याच्या मंत्र्यानं त्यावर समाधानकारक उत्तर देणं अपेक्षित असतं. मंत्र्यांच्या पातळीवर पुरेसं शंका समाधान न झाल्यास तेवढ्या मुद्द्यांपुरतं संबंधित खात्याच्या सचिवाला आमंत्रित केलं जातं. त्यानंतरही मंत्रिमंडळात मतभिन्नता असली किंवा मुद्द्यांबाबत स्पष्टता हवी असली तर तो विषय मंत्री गटाकडे सोपवण्याची शिफारस पंतप्रधान करत. त्यानुसार मग मंत्री गटाची रचना केली जात असे. या मंत्री गटाचा अध्यक्ष, सदस्य यांच्या नियुक्तीबाबत अध्यादेश काढला जात असे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात 50च्या वर मंत्री गट होते. मंत्री गटाच्या पातळीवरही ज्या विषयांबाबत आणखी छोट्या गटानं एकत्रित विचार विनिमय करून शिफारशी करणं अपेक्षित असेल अशा वेळी सक्षम मंत्री गटाची स्थापना केली जात असे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत अशा बहुसंख्य मंत्री गटांचं आणि सक्षम मंत्री गटाचं अध्यक्षपद प्रणब मुखर्जी आणि मी असं सांभाळलं. काही गटांचं अध्यक्षपद पी चिदंबरम भूषवत होते. या मंत्री गटांच्या शिफारशी मंत्रिमंडळ विना चर्चा स्वीकारत असे.
याचं एक कारण असं की या आपसातल्या अशा चर्चा त्या त्या विषयाशी संबंधित सर्व खात्यांच्या सचिवांनाही सहभागी करून घेण्यात येत असे. एवढंच नव्हे तर या विषयांमधले सरकार बाहेरचे तज्ज्ञ जाणकार यांनाही निमंत्रित करून त्यांची मतं जाणून घेण्याची लवचिकता ठेवण्यात आली होती. परिणामी संबंधित विषयाचा सर्वांगीण उहापोह होऊन कंगोरानं कंगोरा विंचरून काढला जात असे. मंत्री गटांच्यामुळे प्रशासनाची गुणवत्ता उंचावली आणि निर्णय अधिक परिपक्व पद्धतीनं घेता येऊ लागले. विषयाच्या धोरण निश्चितीमध्ये अधिक प्रागतिकता आणि वास्तवता आली असंही म्हणता येईल. मंत्रिमंडळाच्या एरवीच्या बैठकांमध्ये केवळ चर्चा करून होणाऱ्या निर्णयांपेक्षा कितीतरी अधिक परिपूर्ण विचार मंत्री गटांमुळे शक्य झाला. या मंत्री गटांच्यात झालेल्या सखोल आणि चौफेर खलांमुळे अनेक धोरणांना गती मिळाली. औषध धोरण निश्चितीसाठी मी प्रमुख होतो. एके दिवशी मला डॉक्टर मनमोहन सिंग यांचा फोन आला. त्यांनी देशाचं औषध धोरण निश्चित करण्यासाठी तुम्ही लक्ष घाला असं सांगितलं. माझा या विषयाचा फारसा अभ्यास नव्हता तरी त्यांनी या बाबतीत अधिक चांगली दिशा मलाच दाखवता येईल अशी आग्रही ग्वाही दिली. भारतीय औषध कंपन्यांची जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता आहे, विस्तारही आहे. अमेरिका, रशिया, दक्षिण आशियाई देश, ब्राझील, आफ्रिका इथल्या अनेकांची जेनेरिक औषधांची गरज प्रामुख्यानं आपल्या देशातल्या औषध कंपन्या भागवतात. या क्षेत्रात उदारीकरणाला गती देण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि संशोधनाला अधिक चालना मिळण्यासाठी आम्ही काम केलं. यात विचारात घ्यावे लागणारे 3 घटक होते. पहिला म्हणजे औषधांच्या किमतीवर बारकाईनं लक्ष ठेवून असलेला आणि अत्यंत बोलभांड स्वयंसेवी संस्थांचा गट. दुसरा उत्पादकांचं हित पाहणारा आणि तिसरा संशोधन करणारा गट. औषधांच्या किमतीबाबत ग्राहक हिताचा विचार करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आक्रमक होत्या. शिवाय माध्यमांमध्ये त्यांचा दबदबा होता. औषधांचं उत्पादन वाढवणं आवश्यक असलं तरी त्यातलं संशोधन मजबूत करणं जास्त महत्वाचं होतं. एखाद्या औषधावर संशोधन करून त्याचं अंतिम उपयुक्त उत्पादन बाजारात यायला 7-8 वर्षांचा कालावधी सहज लागतो. या उत्पादनाला विकसित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं चाचण्या करत जावं लागतं. ते मानवासाठी निर्धोक आहे हे स्पष्ट झाल्यावरच बाजारात आणता येतं. यातला कळीचा मुद्दा असा होता की संशोधन खर्चिक असतं. या खर्चाचा भार सोसायचा कोणी? औषधांची किंमत निश्चित करताना संशोधनासाठी त्यावर झालेल्या खर्चाचा अंतर्भाव व्यावहारिक होता. मात्र ग्राहक हिताचाच विचार करणाऱ्या संस्थांचा दृष्टिकोन याबाबत अत्यंत दुराग्रही होता. औषधाची किंमत निश्चित करताना संशोधनाचा खर्च त्यात धरला जावा असं आमच्या गटाचं म्हणणं होतं. संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे आवश्यक होतं. आमचा हा आग्रह लोकांना रुचणारा तर नव्हताच, किंबहुना रोष ओढवून घेणारा होता. सहसा असे कटू निर्णय घेण्याची जबाबदारी डॉक्टर मनमोहन सिंग माझ्या शिरावर देत. त्यांना एखादी गोष्ट व्हावी असं वाटायचं तेव्हा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ते माझ्यावर ती अप्रिय जबाबदारी सोपवत. हे असं का घडायचं? सरकारविषयी लोकांच्या मनात रोष निर्माण होईल आणि माध्यमातून टीका होईल अशा निर्णयांबाबतची जबाबदारी शरद पवारांकडे सोपवा असं काँग्रेसमधले माझे हितचिंतक डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कानात सांगत. आमचा विरोधच होता निर्णयाला, पण काय करणार? निर्णय घेणारा नेता आमच्या घटक पक्षाचा आहे, त्यामुळे नाईलाज आहे. अशी भूमिका घेण्यासाठी हितचिंतकांना माझा उपयोग होईल. मी हे उघड्या डोळ्यांनी का घडू दिलं? सामान्य माणसाचं हित हे माझ्यासाठी अर्जुनासारखा पोपटाचा डोळा होता. आमच्या गटानं संशोधनाचं आणि त्याच्या विस्ताराला असणाऱ्या संधीचं महत्व डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले, अंमलातही आणले. आपल्या देशातल्या औषध कंपन्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वाटा मोठा आहे. त्यातही सर्वात मोठा वाटा स्वित्झर्लंडचा होता. आमच्या निर्णयामुळे भारतीय औषध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. हे काम करत असताना माझ्यासमोर पंडित जवाहरलाल नेहरू होते, ज्यांनी औषध उत्पादन क्षेत्राचं महत्व ओळखलं होतं. त्यामागे एक कारण होतं. कस्तुरबा गांधी यांचं पुण्यातल्या आगा खां पॅलेसमध्ये निधन झालं तेव्हा नेहरू त्यांच्या अंत्यदर्शनाला गेले होते. कस्तुरबा गांधींना आवश्यक औषधोपचार मिळाले नव्हते याची नेहरूंच्या मनात बोच होती. त्यातून त्यांनी औषध निर्मितीच्या कारखान्यांचा निर्णय घेतला.
पिंपरी इथला पेनिसिलिनचा कारखाना नेहरूंच्या पुढाकारानं सुरू झाला. त्यामुळे पुढे साहजिकच आपले औषध निर्मितीचे बहुतेक कारखाने सार्वजनिक क्षेत्रातच सुरू झाले. जसजशी आपण बाहेरच्या औषध कंपन्यांना भारतातली बाजारपेठ खुली केली तसतसं सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचं महत्व संपुष्टात येऊ लागलं. त्यांना उतरती कळा लागली. यासाठी भारतीय कंपन्यांना जगभरात स्पर्धा करता येईल असं धोरण स्वीकारण्याची गरज होती. म्हणून देशी कंपन्यांना आम्ही विशेष सवलती दिल्या. या सवलती आर्थिक नव्हत्या, तर त्यांना उत्पादनासाठी अडचणी येणार नाहीत याची काळजी घेणाऱ्या होत्या. परिणामी भारतीय औषध कंपन्यांनी अक्षरशः भरारी घेतली. दिलीप संघवी यांच्या मालकीची सन फार्मा ही जगातली बलाढ्य औषध कंपनी म्हणून मान्यता पावली आहे. 25-30 वर्षांपूर्वी एका छोट्या कारखान्यात उत्पादन करणाऱ्या सन फार्मानं आज अमेरिकेत 4 तर रशिया, पाकिस्तान, बांगलादेश, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चीन अशा 16 देशात कारखाने सुरू केले आहेत. पुण्यातल्या सिटी पोस्टाजवळ साधे औषध दुकानदार असलेले सतीश मेहता यांच्या एमक्यूअर कंपनीने देशात 8-10 कारखाने आहेत. अहमदाबादमध्ये टोरेंटसह 4-5 मोठ्या औषध कंपन्या आहेत. जगामध्ये भारतानं औषध निर्मितीच्या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यामध्ये देशात गुजरात पहिल्या क्रमांकाचं तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. या व्यवसायातल्या आणखी दोघांचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतोय. एक म्हणजे माझा महाविद्यालयीन मित्र सायरस पूनावाला आणि दुसऱ्या बायोकॉनच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ. किरण मुजुमदार शॉ यांनी स्वतःच्या हिमतीवर जैव तंत्रज्ञानात मजल मारून देशातली एक अग्रगण्य कंपनी उभी केली आहे. सायरस पूनावाला हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी, जेमतेम पास होणाऱ्यांपैकी. परंतु वेगवेगळे प्रयोग करण्याचा त्याला प्रचंड छंद होता. आम्ही दोघं पुण्याच्या BMCC महाविद्यालयात शिकत त्याच्या वल्लीपणाचे किस्से आम्ही अनुभवलेत. त्याच्या वडिलांचा फर्निचरचा व्यवसाय, त्याचबरोबर त्यांचं एक स्टड फार्मही होतं. सायरसनं या स्टड फार्म मध्ये असलेल्या घोड्यांच्या शेपटातून रक्त काढून एक लस बनवली. आपला देश शेतीप्रधान आहे आणि शेतात काम करीत असताना साप चावून मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणही मोठं होतं. ते हेरून त्यानं सर्पदंशावरील लस बनवली. तो हे करून थांबला नाही, तर त्यानं वेगवेगळ्या आजारांवरच्या लशी बनवण्याचा ध्यासच घेतला. त्यातून त्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उभी राहिली. आपल्या व्यवसायात तो इतका गर्क आहे की सकाळी उठल्यावर दात घासून तो थेट कार्यालयात जातो. तिथेच त्याचं बाकीचं दैनंदिन आनिक असतं. त्यानं तयार केलेल्या लशी जवळजवळ प्रत्येक देशात जातात. जगातल्या 5 पैकी 3 मुलांना सायरसच्या सिरम इन्स्टिट्यूटची लस मिळते. भारतामध्ये मुलांसाठी जेवढ्या लशी वापरल्या जातात त्या तो ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून देतो. तो म्हणतो पैसा बाहेरच्या देशातून मिळवायचा आणि आपलं ज्ञान देशातल्या जनतेसाठी नफा न घेता उपलब्ध करून द्यायचं. पोलिओची लस त्याच्याच इन्स्टिट्यूटमध्ये बनली. आज भारत पोलिओ मुक्त दिसतोय, त्याच्यात सायरसचं योगदान वादातीत आहे. त्यानं स्वाईन फ्लूची लस शोधली आहे. शिवाय एड्सवरही संशोधन सुरू आहे. विलक्षण कष्ट, कामावरची निष्ठा, विस्तार करण्याची महत्वाकांक्षा या गुणांची भारतातल्या उद्योजकात कमतरता नाहीच. औषध धोरण तयार करताना या उद्योगातली मंडळी मला जवळून पाहता आली. त्यामुळेच या उद्योगातल्या मंडळींनी जगभरातल्या बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केलाय, याचं नवल वाटत नाही. 4. मुक्काम नवी दिल्ली. 1995 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यापाठोपाठ 1996 मध्ये देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी आणखी खाली घसरली. देशात पहिल्यांदा भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. या पराभवामुळे काँग्रेस अंतर्गत असंतोष धुमसू लागला. अपेक्षेप्रमाणे पराभवाचं खापर PV नरसिंह राव यांच्यावर फुटलं. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे काँग्रेसच्या पाठीशी असणारा गरीब वर्ग दुरावला. तसंच अयोध्या प्रकरणातल्या नेमस्तपणामुळे अल्पसंख्याकांचा काँग्रेसवरचा भरवसा संपला. चहूबाजूनं नरसिंहराव यांच्या नेतृत्वावर शरसंधान सुरू झालं. यातून एक घडलं की काँग्रेसमध्ये उलथापालथ होऊन पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सीताराम केसरी यांच्याकडे सोपवली गेली. काँग्रेस पराभूत झाली असली तरी देशाच्या राजकारणात पक्षाच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्व कायम होतं.
अकाली दल आणि शिवसेना या दोनच पक्षांचं पाठबळ असणाऱ्या भाजपनं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन केलं खरं, पण ते औट घटकेचं ठरणार हे निश्चित होतं. बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे 13 दिवसात वाजपेयी सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाता पायउतार झालं. वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर लोकसभेत संख्याबळाच्या दृष्टीनं काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष होता, पण बहुमत नसताना स्वबळावर सरकार स्थापण्याच्या मनस्थितीतच काँग्रेस नव्हती. निवडणुकीला सामोरं जाण्याची कुणाचीच तयारी नव्हती. त्यामुळे पर्यायी सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला. यातून धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांनी एकत्र यावं आणि सरकार स्थापन करावं यासाठी हालचाली सुरू झाल्या. जनता दलानं सरकार स्थापन केल्यास त्याला पाठिंबा देण्याचं काँग्रेसनं ठरवलं. विश्वनाथ प्रताप सिंह आणि ज्योती बसू या दोन नावांभोवती पंतप्रधान पदासाठीची चर्चा होती. विश्वनाथ प्रताप सिंह पुन्हा पंतप्रधान होण्यास उत्सुक नव्हते. ज्योती बसू यांच्या बाबतीत माकपच निर्णय घेणार होता. त्या पक्षानं ज्योती बसू यांना केंद्रात नेतृत्व करण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केलं. माकपचं एक वैशिष्ट्य यातून पुढे आलं. सर्वात ज्येष्ठ आणि क्षमता असलेला नेता ही ज्योती बसूंची ओळख असूनही पक्षानं निर्णय घेतल्यानंतर त्यांनी चालून आलेलं पंतप्रधान पद नाकारलं. याबाबत ही आमची त्यावेळची घोडचूक होती असं नंतर मतप्रदर्शन करूनही त्यावेळी मात्र त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला. ज्योती बसू यांचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं. त्यांनी पंतप्रधान पदाबाबत पक्षाचा आदेश पाळला. याबाबत मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. पक्ष आणि पक्षाच्या विचारसरणीवर पूर्णपणे निष्ठा असलेले ज्योतिदा मी पाहिले आहेत. ज्योतिदा अत्यंत सुसंस्कृत आणि विद्वान राजकारणी, मात्र अत्यंत कर्मठ मार्क्सवादी विचारसरणी आयुष्यभर जपणाऱ्या या माणसाकडे सर्वांना सामावून घेऊन एकत्रित वाटचाल करण्याची हातोटी होती. या गुणांमुळेच पश्चिम बंगालमध्ये त्यांनी 23 वर्ष सरकार चालवलं. विश्वनाथ प्रताप सिंह आणि ज्योती बसू यांची नावं बाजूला पडल्यावर अन्य पर्यायी नावांचा शोध सुरू झाला. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री HD देवेगौडा यांना पंतप्रधान करण्यासाठी चाचपणी सुरू झाली. देवेगौडा हे वजनदार नेते नव्हते. त्यांच्या राज्यातून पक्षाचे 17 सदस्य लोकसभेत निवडून आले होते. जनता दलातही त्यांचं नेतृत्व जेमतेमच होतं. देवेगौडांचं हेच वैगुण्य आपल्या व्यक्तिगत पथ्यावर पडेल असा तद्दन उथळ संकुचित विचार करून सीताराम केसरी यांनी देवेगौडांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला. देवेगौडा पंतप्रधान व्हावेत यासाठी आग्रही पुढाकार केसरी यांनीच घेतला होता. एकीकडे काँग्रेसला सावरण्यासाठी अवधी हवा होता आणि दुसरीकडे भाजपला रोखायचा होता. म्हणून पक्षानं संयुक्त आघाडीच्या सरकारला पाठिंबा दिला. पण देवेगौडा यांना पंतप्रधान करून खरे सूत्रधार आपणच राहू अशी केसरी यांची सुप्त मनीषा होती. त्यामुळे हे सरकार चालवणं ही देवेगौडांसाठी अडथळ्यांची शर्यतच होती. देवेगौडा काँग्रेसला विश्वासात घेत नाहीत, समन्वय समितीच्या बैठका होत नाहीत अशा मुद्द्यांवरून कुरबुरी सुरू झाल्या. एप्रिल 1997 मध्ये सीताराम केसरी यांनी देवेगौडा सरकारला काँग्रेसच्या पाठिंब्याची किंमत नाही, काँग्रेसविषयी हे सरकार आदरभाव बाळगत नाही असं सांगत पाठिंबा मागे घेतल्याची घोषणाही तितक्याच उथळपणानं केली. सीताराम केसरी यांच्या स्वतःविषयी कुवतीपेक्षा अधिक म्हणजे अवास्तव कल्पना होत्या. आपल्या पुढाकारानं देवेगौडा पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात, तर मग आपणच पंतप्रधान का होऊ नये ही महत्वाकांक्षा त्यांच्या मनात दाटली होती. तीच त्यांना आताताईपणाकडे नेत होती. देशाचं नेतृत्व आपल्याकडेच हवं यासाठी मग त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. देवेगौडा यांना दूर केल्याशिवाय पंतप्रधानपदी आपली वर्णी लागणार नाही असा त्यांचा पक्का ग्रह होता. त्यांनी एके दिवशी देवेगौडांचा पाठिंबा मागे घेतला. केसरी यांची ही खेळी राजकीय दृष्ट्या कमालीची अपरिपक्व होती. अशा आतताईपणामुळे देशात अस्थिरता येईल अशी काँग्रेस जनांची ही धारणा असल्यानं पक्षांतर्गतही त्याला विरोध होता. व्यक्तिशः मलाही ते मान्य नव्हतं. केसरी यांच्या मनमानीचे काँग्रेस पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या बेजबाबदार कृतीमुळे माझ्याशी फारशी जवळीक वा सख्य नसणारे काँग्रेस जनही मी काहीतरी पुढाकार घ्यावा असा आग्रह धरू लागले. मार्गारेट अल्वा,
जाफर शरीफ, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्यासह अनेक जण माझ्याकडे आले आणि आता तुम्ही नेतृत्व करा अशी गळ घातली. सरकार स्थापनेसाठी मी पुढाकार घेतला तर संपूर्ण पक्ष माझ्या पाठीशी उभा राहील असंही त्या साऱ्यांनी अडून अडून सुचवलं. यासाठी त्यावेळचे राष्ट्रपती KR नारायणन हे अनुकूल असतील असाही खासदारांचा विश्वास होता. प्रामाणिकपणानं सांगायचं तर पक्षाध्यक्षांच्या विरोधात जाणं म्हणजे काँग्रेसच्या विभाजनाची वाट मोकळी करून देणं होतं. यामागची भीती साधार होती. पक्षफुटीचं खापर आपल्या शिरावर घेण्याची माझी अजिबात तयारी नव्हती. नेतृत्व स्वीकारण्यासाठी पक्षातल्या खासदारांकडूनही माझ्यावर प्रचंड दबाव वाढत होता. 1978 मधल्या माझ्या महाराष्ट्रातल्या पुलोद सरकार स्थापनेनंतर बसलेल्या विश्वासघाताच्या शिक्क्याची मी राजकीय किंमत मोजली होती. या अनुभवाचं शहाणपण गाठीला असल्यामुळे पक्षात फूट पडेल असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही हे मी पक्क ठरवलं होतं. माझ्या या निर्णयामुळे बहुसंख्य खासदार नाराज झाले, परंतु ती नाराजी पत्करून मी गप्प राहिलो. अखेर पक्षांतर्गत असंतोष लक्षात घेऊन केसरी यांनीच माघार घेतली. जनता दलानं देवेगौडा यांच्या जागी दुसरा नेता निवडावा अशी एक पाऊल मागे घेणारी भूमिका काँग्रेसनं घेतली. त्यानंतर जनता दलानंच इंद्रकुमार गुजराल यांच्याकडे पंतप्रधान पद सोपवलं. गुजराल यांच्याकडे नेतृत्व दिल्यानं खरं तर संयुक्त मोर्चाचं सरकार आणखी दुबळ झालं होतं. देवेगौडा यांच्या मागे किमान 30-35 खासदार तरी होते. गुजराल यांना पाठिंबा देणारा त्यांच्या पक्षातला एकही सदस्य नव्हता, पण ते पंतप्रधानपदी निवडले गेले. याच सुमारास बिहारमधल्या चारा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव गोत्यात आले होते. लालू प्रसाद यांना मांडणारा खासदारांचा मोठा गट जनता दलात होता. लालू प्रसादांवर कारवाई झाल्यास या मंडळींची नाराजी गुजराल यांनी ओढवून घेतली असती, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे लालू प्रसादांना संरक्षण देणं गुजराल यांना अशक्य बनलं. राजकीय पातळीवरही त्यांना अभय देण्याच्या विरोधात अनेक पक्षांनी दंड थोपटले. त्यामुळे लालू प्रसादांवर कारवाई करण्यासाठी गुजराल यांना अखेर हिरवा कंदील दाखवावाच लागला. परिणामी लालू प्रसाद जनता दलातून फुटून बाहेर पडले. अशक्त गुजराल सरकारची प्रकृती ढासळायला सुरुवात झाली. देवेगौडा यांचा पाठिंबा केसरी यांच्या व्यक्तिगत अहंकारापायी आणि महत्वाकांक्षेमुळे काँग्रेसनं मागे घेतला खरा, परंतु गुजराल यांचा पाठिंबा मागे घेण्यासाठी पक्षाच्या दृष्टीनं एक नाजूक कारण होतं. राजीव गांधी यांच्या हत्येमागच्या कटाचा शोध घेण्यासाठी न्यायमूर्ती मिलापचंद जैन यांचा आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाचा अहवाल काँग्रेससाठी आणि गुजराल सरकारमधल्या सहभागी द्रमुकसाठी वेगवेगळ्या कारणानं संवेदनशील होता. आयोगानं आपल्या अंतरिम अहवालात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलम LTTE तामिळनाडूत राजाश्रय दिल्याचा ठपका तत्कालीन द्रमुक सरकारवर ठेवला होता. अंतरिम अहवालाचा काही भाग प्रसिद्धी माध्यमात फुटला आणि काँग्रेसनं मंत्रिमंडळातल्या द्रमुकच्या मुरासोलीमारन, TR बालू आणि डॉक्टर U वेंकटवरेलू या 3 मंत्र्यांना काढून टाकण्याची जोरदार मागणी गुजराल यांच्याकडे केली. राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या संघटनेच्या नेत्यांना द्रमुकचा पाठिंबा आहे असा ठपका ठेवण्यात आल्यावर गुजराल सरकारला पाठिंबा काँग्रेसनं पुढे सुरू ठेवणं अशक्य होतं. अखेर 28 नोव्हेंबर 1997 रोजी गुजराल सरकारचा पाठिंबा मागे घेत असल्याची घोषणा काँग्रेसनं केली. एकीकडे गुजराल सरकारवर तोफा डागायला सुरुवात केल्यानंतर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत घडामोडींनीही वेग घेतला होता. देवेगौडांच्या सरकारचा आधार काढून घेण्याचा सीताराम केसरी यांचा निर्णय खुद्द काँग्रेस जनांच्याही पचनी पडला नव्हता. पक्षाचं भवितव्य केसरी यांच्या हातात ठेवणं म्हणजे आत्मनाश ही भावना बळावत होती. काँग्रेस एकसंध राहावी, मजबूत व्हावी यासाठी सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश करावा म्हणून अनेक पातळ्यांवरून पाठपुरावा सुरू झाला. मग अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचं अधिवेशन 8 ते 10 ऑगस्ट 1997 दरम्यान कलकत्त्यात झालं आणि यावेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. सीताराम केसरी यांच्या हातात ना पक्षाची ना देशाची सूत्र देणं हितावह आहे या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. एके दिवशी काँग्रेसच्या 24 अकबर रोडवरच्या कार्यालयातून उठून AK अँटनी, गुलाम नबी आझाद आणि मी
10 जनपथला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचं नेतृत्व त्यांनी करावं अशी आम्ही विनंती केली. हे घडण्या अगोदर काय झालं ते विस्तारानं सांगतो, म्हणजे काही राजकीय कृतींचा अन्वयार्थ लागेल. आमच्या या म्हणण्याला PC अलेक्झांडर यांचाही पाठिंबा होता. किंबहुना काँग्रेस आणि गांधी घराणं यांचं खोलवर रुजलेलं नातं, या कुटुंबाकडे पक्षाची धुरा असण्याची काळाची गरज, याविषयी ते विस्तारानं माझ्याशी बोलले होते. गांधी कुटुंब ही काँग्रेसला एकत्रित बांधून ठेवणारी ताकद आहे. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी गांधी कुटुंबियांना पुढे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. केसरींना दूर करत असताना काँग्रेस एकत्रित ठेवायची कशी, या पेचाच्या पार्श्वभूमीवर अलेक्झांडर यांचं हे वक्तव्य होतं. काँग्रेस टिकवायची असं जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर गांधी कुटुंबियांविषयीच्या तुमच्या मनात असलेल्या काही संदिग्ध भावना घेऊन पुढे जाता येणार नाही. पक्षहिताला आणि देशहिताला प्राधान्य द्यायचं असेल तर व्यक्तिगत लाभातोट्याचा विचार न करता तुम्ही सोनियाजींशी जाऊन संवाद साधायला हवा. तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना पक्षात आणलं तरच काँग्रेस टिकेल. ते पुढे असंही म्हणाले की 1978 मध्ये जेव्हा काँग्रेस फुटली तेव्हा जनतेमध्ये प्रचंड पाठिंबा असणारं इंदिरा गांधींसारखं नेतृत्व त्यावेळी होतं. गमावलेला जनाधार पुन्हा पक्षाला मिळवून देण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. आज इंदिराजींसारखं नेतृत्व नाही, केसरींसारखं नेतृत्व काँग्रेस टिकवू शकणार नाही. तुम्ही पक्षाला पुनरुज्जीवित करू शकाल, पण हिंदी पट्ट्यात जी मान्यता नेतृत्वाला लागते ती तुमच्या नेतृत्वाला आज मितीस तरी नाही. ती मान्यता भविष्यात तुम्ही नक्की निर्माण करू शकाल, पण ती कष्टसाध्य आहे. दुसरं म्हणजे 10 जनपथचा प्रभाव काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर उघडपणे दिसत होता. तिकडच्या निर्देशानुसार भूमिका ठरवणारे अनेक जण होते. हे वास्तव लक्षात घेतलं तर सोनिया गांधी यांच्याकडे उघडपणानं नेतृत्व सोपवणं हे अधिक योग्य ठरेल असं मलाही वाटत होतं. पक्षातल्या बदलत्या वातावरणाचा अंदाज घेत सीताराम केसरींनी सुद्धा काँग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सोनिया गांधी यांनी सक्रिय व्हावं अशी निवेदनं काढायला सुरुवात केली होती. वास्तविक तसं प्रत्यक्षात घडू नये अशी त्यांची जबरदस्त सुप्त इच्छा होती. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे, आम्हा साऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सोनिया गांधींनी 27 डिसेंबर 1997 रोजी राजकारणात उतरत असल्याचं जाहीर केलं. देशात गुजराल सरकारच्या पतनामुळे मुदतपूर्व निवडणूक जाहीर झाली होती. सोनिया गांधी यांच्या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचं वारं संचारलं. आपली अध्यक्षपदाची घटका भरत आलेली आहे याचा अंदाज केसरींना आला नव्हता की तो त्यांना चेहऱ्यावरून दाखवायचा नव्हता हे कळायला मार्ग नाही. राजीव गांधी यांची हत्या झालेल्या तामिळनाडूतल्या श्रीपेरंबुद्दूर इथे भेट देऊन सोनिया गांधी यांनी 11 जानेवारी 1998 रोजी आपल्या सक्रिय राजकारणाचा प्रारंभ केला. 1998च्या लोकसभेच्या निवडणुका सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली फक्त तांत्रिक दृष्ट्या लढवल्या गेल्या होत्या. केसरी यांचा ना प्रचार मोहिमेत सहभाग होता ना निर्णय प्रक्रियेत. पक्षाच्या अध्यक्षपदाला मात्र केसरी चिकटूनच बसलेले. काँग्रेस कार्यकारिणीतले निम्म्याहून अधिक सदस्य केसरी यांच्या विरोधात असतानाही ते मात्र अध्यक्षपदावरून पाय उतार व्हायला तयार नव्हते. 14 मार्च 1998 रोजी काँग्रेस कार्यकारिणीतल्या बैठकीत सीताराम केसरी यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय झाला. कार्यकारिणीनं पक्षाच्या घटनेतल्या अनुच्छेद 19 कलम 1 मध्ये असलेल्या तरतुदीचा वापर केला. एखाद्या विशेष प्रसंगात काँग्रेस कार्यकारिणीला निर्णयाचा अधिकार असतो. घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात 6 महिन्यांच्या आत शिक्कामोर्तब करून घेणं आवश्यक असतं. या तरतुदीचा वापर करून केसरी यांना घरचा रस्ता दाखवून सोनिया गांधी पक्षाच्या नव्या नेत्या जाहीर झाल्या. केसरी यांच्या विरोधात मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली, ती माझा त्यांच्या नेतृत्वाला असणारा विरोध नोंदवण्यासाठी. 10 जनपथचा पाठिंबा आहे असं ते भासवायचे आणि पद टिकवण्याचा प्रयत्न करायचे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी बोगस मतदानही मोठ्या प्रमाणात घडवून आणलं. केसरी यांच्या वर्तनात आणि वक्तव्यात सभ्यतेचा लवलेश नव्हता. 10 जनपथचा मला पाठिंबा आहे असं म्हणणारे केसरी सोनिया गांधींच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना पक्षातून काढून टाकू असं सर्रास त्यांच्या वर्तुळात मांडत राहिले. सीताराम केसरी यांचा अध्यक्षपद हा काँग्रेस पक्षाच्या इतिहासातला सर्वात मोठा अपघात होता.
1998 मधल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सोनिया गांधी यांनी उडी घेतल्यावर देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. मरगळ आलेल्या छिन्न विछिन्न काँग्रेसचं उत्साही आणि एकसंध चित्र उभं राहिलं. या निवडणुकीत काँग्रेसची मागच्या निवडणुकीच्या तुलनेत एकच जागा वाढली. 1996 मध्ये पक्षाचा 140 जागी विजय झाला. तो आकडा 141 झाला. पण तरीही काँग्रेस उतरणीला जी लागली होती ती घसरण तरी थांबली. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास परतला. काँग्रेसपासून दुरावलेल्या मुस्लिम आणि दलित मतदारांच्यात विश्वास उत्पन्न व्हायला नव्यानं सुरुवात झाली. निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू झाली खरी, पण त्या कार्यपद्धतीत बदलत्या सामाजिक राजकीय लोकभावनेच्या प्रतिबिंबाचा अभाव होता. पंडित नेहरूंच्या कारकिर्दीत राज्यातल्या नेत्यांना असणारं आदराचं बरोबरीचं स्थान त्यानंतर कधी दिलं गेलं नाही. सोनिया गांधी यांच्या राजवटीत जनाधार असणाऱ्या नेत्यांची सन्मानानं बूज राखली गेली नाही. गांधी कुटुंबीय पक्षाला एकसंध ठेवणारा घटक होता आणि आहे हे निर्विवाद असलं तरीही सामूहिक नेतृत्वाची मूल्य रुजवण्याचा कालखंड सुरू झाला असल्याचं भान मात्र ठेवलं गेलं नाही. त्याचा खेद वाटतो. काँग्रेस पक्षांतर्गत खासियत असलेली घराण्याभोवती फेर धरणारी संस्कृती पुन्हा जोमानं उफाळून आली. 1998 मधल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार काळात मी लोकसभेत विरोधी पक्षनेता झालो. वाजपेयी सरकार आघाडीचं असल्यामुळे सारं काही आलबेल नव्हतं. 18 खासदार असलेल्या अभा अण्णा द्रमुक यांनी संघर्षाची भूमिका घेऊन वाजपेयी सरकारला हैराण केलं होतं. तमिळनाडूतलं द्रमुकचं सरकार बडतर्फ करावं आणि ॲडमिरल विष्णू भागवत यांची नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करावी या मागण्या अभा अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी लावून धरल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास सरकारचा पाठिंबा मागे घेण्याची निर्वाणीची भाषा त्यांनी केली. अखेर 14 एप्रिल 1999 रोजी त्यांनी पाठिंबा मागे घेतल्यानं वाजपेयी यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं. हा ठराव सभागृहात आल्यावर तो आवाजी मतदानानं संमत झाला. पण विरोधी पक्षनेता या नात्यानं मी मतविभाजनाची मागणी केली. मतविभाजन करण्यापूर्वी सभागृहाचे दरवाजे बंद केले जातात आणि मत नोंदवण्याची यंत्रणाही कार्यान्वित करावी लागते. त्या मधल्या वेळातच मी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्याशी बोललो. त्यांच्या पाठिंब्यावर सरकार तरण्याचा मार्गही बंद केला. सभागृहात वाजपेयी सरकार एका मतानं पराभूत झालं. वाजपेयी सरकारच्या पतनामध्ये भूमिका बजावणाऱ्या प्रमुख नायिका जयललिता आणि मायावती होत्या. जयललितांनी वाजपेयी सरकार अल्पमतात आणलं तर मायावतींनी सभागृहात अंतिम क्षणी निर्णायक भूमिका घेऊन वाजपेयी सरकारच्या जाण्यावर शिक्कामोर्तब केलं. या दोघींनीही राजकारणात भक्कम स्थान निर्माण केलंय. त्यामागे त्यांच्या आपापल्या क्षमतांचा पुरेपूर वापर आणि कष्ट आहेत. त्यांच्या राज्यांमध्ये त्या सामर्थ्यशील नेत्या आहेतच, परंतु राष्ट्रीय राजकारणातही ठसठशीत मुद्रा त्यांनी उमटवली आहे. जयललिता यांनी 5 वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवून आपलं राजकीय आणि प्रशासकीय कौशल्य सिद्ध केलं. दिल्लीतल्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं नजर ठेवून त्यातून तामिळनाडूचं हित साधावं कसं याकडे त्यांचं बरोबर लक्ष असतं. इंग्रजीवर प्रभुत्व ही जयललिता यांची आणखी एक खासियत. तामिळनाडूच्या राजकारणातलं एक वैगुण्य असं की तिथल्या राजकीय विरोधाचं प्रतिबिंब व्यक्तिगत संबंधातही उमटतं. संसदीय क्षेत्रात 50 वर्ष प्रतिनिधित्व केलं म्हणून द्रमुकचे नेते एम करुणानिधी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती जयललिता यांना विशेष पसंत पडली नव्हती. अशा स्थितीत व्यक्तिगत संबंध राखणं खूप अडचणीचं बनतं. मायावती हे भारतीय राजकारणातलं आक्रमक महिला नेतृत्व. बहुजन समाज पक्षाची उभारणी कांशीराम यांनी केली, पण त्यांना निग्रहानं साथ देऊन त्यांच्यानंतरही या पक्षाला व्यापक जनाधार मिळवून देण्याचं श्रेय निसंशय मायावती यांच्याकडे जातं. उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था नाजूक झाल्यानंतरच्या काळात बसप बरोबर आघाडी करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या काळात मायावती आणि कांशीराम यांच्या समवेत मी अनेक संयुक्त सभा केल्या. बसपनं उत्तर प्रदेशातल्या तळागाळातल्या समाजात आपलं स्थान भक्कम केलंय याचा अनुभव मी त्यावेळी घेतला.
त्यावेळी काशीराम हयात होते, परंतु मायावतींचा वावर त्या राजकारणात निसंशय महत्वपूर्ण स्थान निर्माण करतील असा होता. समाजातील अत्यंत गरीब माणसं पायी अथवा सायकल हाणत बसपच्या जाहीर सभात लाखांच्या संख्येने येत, हे मी देखता डोळा अनुभवलं होतं. मायावतींचं संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांबरोबर निर्माण झालेलं नातं आणि त्यांच्यातला कमालीचा आत्मविश्वास यांचाही मी प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी 4 वेळा लागलेली त्यांची वर्णी म्हणजे आश्चर्य नव्हेच. वाजपेयी सरकार पडलं खरं, पण नवं सरकार स्थापन कोण करणार हा प्रश्न अनुत्तरित होता. सोनिया गांधी यांनी अचानक आपल्याला 272 सदस्यांचा पाठिंबा असल्याचं जाहीर करून सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवन गाठलं. पण समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांनी पंतप्रधान पदासाठी सोनिया गांधी यांना पाठिंबा देणार नाही असा नारा देऊन त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारावं या बाबतीत माझा पुढाकार होता. पण एकदा पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्यावर आमच्यातल्या नात्यात अंतर पडायला सुरुवात झाली. काँग्रेसमधून मला निलंबित करण्यात येईपर्यंत असं काय घडलं हे नमूद करायलाच हवं. सोनिया गांधी अध्यक्ष असताना त्यांच्याबरोबर माझं व्यक्तिगत नातं स्नेहाचं होतं. नेतृत्व स्वीकारल्यावर त्यांचा कारभार 2-3 मंडळींच्या सल्ल्यानुसारच चालवायच्या. ही मंडळी गांधी घराण्याची परंपरागत निष्ठावंत होती. त्यांचे आणि माझे सूर कधीच जुळले नव्हते. 1999च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते. त्याबद्दलची एक असूया काँग्रेसच्या त्यांच्या या वर्तुळात होतीच. यातून त्यांनी सोनिया गांधींचे कान भरायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. इंदिरा गांधी यांचं मत डावलून शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं. राजीव गांधी पवारांवर नाराज असल्यामुळेच पवारांविरुद्ध बंड करण्यास पक्षातल्या आमदारांना राजीवजींनीच सांगितलं होतं. याचाच अर्थ राजीव गांधी यांचंही पवार यांच्याबद्दल प्रतिकूलच मत होतं. असं सातत्यानं सोनियांच्या कानी घातलं जात होतं. त्यातून आमच्या दोघात अंतर वाढण्यास सुरुवात झाली. त्या प्रत्यक्ष फार बोलायच्या नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी उमटलेली असायची. आमच्यात झालेल्या चर्चेतून आम्ही ठरवलेला निर्णय घेण्याऐवजी प्रत्यक्षात त्याबरोबर उलट निर्णय घ्यायच्या. सभागृहातला नेता मी होतो, परंतु तिथल्या चर्चेत सहभागी सदस्यांची नावं मी निश्चित केली की या नावात हमखास बदल करून आणखी 3ऱ्याच कुणा सदस्याला चर्चेत बोलवण्यासाठी त्या सांगायच्या. 1998च्या लोकसभा निवडणुका पार पडल्यावरच खरं तर माझ्या मनात अस्वस्थता निर्माण करणारी एक घटना घडली. हा प्रसंग काँग्रेस संसदीय पक्षाच्या घटनेत बदल करण्याबाबत आला होता. एकदा मी मुंबईत असताना काँग्रेस संसदीय पक्षाची दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीत संसदीय पक्षाची घटना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या घटनेत संसदीय पक्ष नेत्याला दोन्ही सभागृहातला म्हणजे राज्यसभेतला आणि लोकसभेतला नेता निवडण्याचा अधिकार असतो. सर्वसाधारणतः संसदीय पक्षाचा नेता एका सभागृहाचं नेतृत्व करतो आणि मग इतर नेत्यांची नियुक्ती तो करतो. संसदेत सदस्य नसलेली व्यक्तीही संसदीय नेतेपदी नियुक्त होऊ शकते. असा बदल या घटनेत करण्यात आला. सोनिया गांधी कोणत्याच सभागृहाच्या त्यावेळी सदस्य नसल्यानं घटनेतला हा बदल त्यांच्यासाठीच करण्यात आला होता हे उघड होतं. सोनिया गांधी यांच्याकडे संसदीय नेतेपद सोपवावं असं प्रणव मुखर्जी यांनी सुचवलं. त्यानुसार काँग्रेसच्या इतिहासात संसदेतल्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसलेली व्यक्ती सोनियांच्या रूपानं संसदीय पक्षनेता बनली. त्यांनी नंतर लोकसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदी माझी आणि राज्यसभेतल्या नेतेपदी डॉक्टर मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली. हा निर्णय मला मानहानिकारक वाटत होता. लोकसभेतल्या बहुसंख्य काँग्रेस सदस्यांचा कौल माझ्या बाजूने असताना स्वाभाविकपणे ते न घडता कुणीतरी माझी नियुक्ती करणं झोंबणार होतं. जनतेनं मोठ्या मतांनी विजयी झालेल्या आणि सभागृहात पक्षाच्या अनेक सदस्यांचा पाठिंबा असलेल्या व्यक्तीला सोनियांनी नेमलं होतं. सोनियांबद्दल असणारा अंतराय वाढण्यास या प्रसंगानं गती दिली. याच माझ्या विरोधी पक्षनेतेपदाच्या काळात सोनियाजी आणि माझ्यात पहिली ठिणगी पडली. ती संसदीय समित्यांसाठी पक्ष सदस्यांच्या नावांची यादी सादर करण्याच्या मुद्द्यावरून.
पक्षाच्या अध्यक्ष त्या असल्यामुळे निरनिराळ्या समित्यांवर कोण असावं याबाबत मी त्यांच्याशी विस्तारानं चर्चा केली. त्यांच्या संमतीनं सदस्यांची यादी ठरवली. निश्चित केलेल्या नावांची एक टंक मुद्रित प्रत तयार करून सोनियाजींना पुन्हा दाखवली. त्यांनी ती यादी लोकसभेच्या सभापतींना सादर करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. मग मी ती सभापतींकडे दिली. त्यावेळी लोकसभेचे सभापती होते GSC बालयोगी. दुसऱ्या दिवशी बालयोगींचा मला फोन आला. त्यांनी विचारलं, तुम्ही माझ्या कार्यालयात येऊ शकता का? मी पोचलो. बालयोगी म्हणाले, माझ्याकडे संसदीय समित्यांसाठीच्या काँग्रेस सदस्यांच्या नावांच्या 2 याद्या आल्या आहेत. मी क्षणभर थांबलो. त्यांना म्हणालो, तुम्ही काय म्हणतात ते मी समजलो नाही. त्यावर ते म्हणाले, काल तुम्ही माझ्याकडे एक यादी सादर केली होती. त्यानंतर सभागृहातले काँग्रेसचे मुख्य प्रतोद थॉमस कुरियन यांनीही एक यादी माझ्याकडे सादर केली आहे. तुम्ही आणि त्यांनी सादर केलेल्या यादीतल्या नावात फरक आहे. त्यांनी सांगितल्यावर काही क्षण मी स्तब्धच झालो. मी काहीही प्रतिक्रिया चेहऱ्यावर उमटू दिली नाही. हा पक्षांतर्गत विषय होता. बालयोगींपाशी त्यावर काही शेरेबाजी करणं उचित नव्हतं. मी एवढंच म्हणालो, काहीतरी गैरसमज झाला असावा. तुम्ही मला कुरियन यांच्या यादीची फोटोकॉपी द्या, मी तुम्हाला काय ते कळवतो. मी तिथून बाहेर पडलो आणि कुरियन यांच्याशी संपर्क साधला. कुरियन म्हणाले, मी पक्षाध्यक्षांच्या सूचनेनुसार यादी सादर केली आहे. मी त्यावर एवढंच म्हणालो, यावर माझा विश्वास बसत नाही. कुरियन म्हणाले, यावर भाष्य करण्या इतपत मी पक्षात ज्येष्ठ नाही, तुम्ही मॅडमशीच बोला. मी सोनियाजींची वेळ मागितली. त्यांना सांगितलं, आपण आपापसात चर्चा करून संसदीय समितीच्या सदस्यांची नावं अंतिम केली आहेत आणि तुमच्या संमतीनंतरच ती यादी सभापतींना सादर केली आहे. असं असताना पक्षातर्फे आणखी एक यादी सादर केली गेली आहे. आपल्याला एक यादी मागे घ्यावी लागेल. तुम्ही कुरियन यांना यादी मागे घेण्याच्या सूचना द्या. त्यावर त्या म्हणाल्या, त्यापेक्षा तुमची यादी मागे घ्या. मला हे धक्कादायक होतं. मी पक्षनेता या नात्यानं निर्णय घ्यायला मुखत्यार होतो, पण पक्षाध्यक्ष पदाची आणि संसदीय नेतेपदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी सारे सोपस्कार पार पाडल्यानंतर सोनिया गांधी यांनी मला यादी मागे घ्यायला सांगणं अपमानास्पद होतं. माझ्या पदाच्या प्रतिष्ठेचं अवमूल्यन केल्याची तीव्र भावना मनात घर करून बसली. अशा पक्षात काम करण्यात अर्थ नाही या निष्कर्षापाशी मी आलो. या पक्षाचा सारा कारभार एकाच व्यक्तीच्या कलानं चालणार असल्यामुळे इथं भवितव्य नाही याची खूण गाठ मी मनाशी बांधली. एकदा पक्षाच्या कार्यकारिणीच्या एका बैठकीत तामिळनाडूतल्या आभा अण्णा द्रमुकशी आघाडी करण्याच्या विषयावरून चर्चा सुरू झाली होती. अण्णा द्रमुक मोजक्या जागा सोडायला तयार होतं. मी म्हटलं, देशातल्या प्रमुख राजकीय पक्षाला हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडणं अवमानकारक आहे. आपण अधिक जागांसाठी आग्रह धरला पाहिजे. पक्ष कार्यकारिणीतल्या बहुतेकांचं मतही असंच होतं. अण्णा द्रमुकच्या नेत्यांशी गुलाम नबी आझाद यांचे चांगले संबंध आहेत असं त्यावेळी मानलं जात असे. त्यांनी बोलून मार्ग काढता येतो का ते पाहावं असं ठरलं. त्यानुसार ते चेन्नईला गेले. पण अण्णा द्रमुकचं नेतृत्व काही बदलं नाही. चेन्नईला जाऊन जयललिता यांच्याशी मी चर्चा करावी असं कार्यकारिणीनं सांगितलं. मी गेलो आणि अण्णा द्रमुकनं 15 जागा काँग्रेससाठी सोडायला मान्यता दिली. चेन्नईहून परतल्यावर सोनियाजींची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. सन्मान्य समझोता झाल्यानं त्यांनी समाधानही व्यक्त केलं. त्यानंतर पक्ष कार्यकारिणीची एक बैठक बोलावण्यात आली. 15 मे 1999 रोजीच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर चर्चेसाठीचे 2च मुद्दे होते. एक म्हणजे गोवा विधानसभेसाठीच्या उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देणं आणि दुसरा राष्ट्रीय जनता दल आणि अण्णा द्रमुकशी निवडणूक समझोता करणं. बैठक सुरू झाल्यावर सोनियाजींनी अचानक एक कागद काढला आणि तो वाचायला सुरुवात केली. माझा जन्म परदेशातला असून निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा झाल्यास त्याचा पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल याचा विचार एकत्रितपणानं करायला हवा. भाजपनं विदेशी जन्माचा विषय निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसतोय. यावर प्रत्येकानं आपलं मत प्रांजळपणानं मांडावं. या प्रस्तावावर अर्जुन सिंह बोलले, तुमचा जन्म परदेशातला असला तरी तुम्ही लग्नानंतर हा देश स्वीकारलाय.
तुमच्या सासूबाई इंदिरा गांधी आणि पती राजीव यांची निर्घुण हत्या झाल्यानंतरही तुम्ही देश सोडून जाण्याचा विचारही केलेला नाही. देशाला जसं तुम्ही मनोमन स्वीकारलं आहे तसंच देशानंही तुम्हाला मनापासून आपलं मानलेलं आहे. तुम्ही राष्ट्रमाता आहात. देशाचं आणि पक्षाचं नेतृत्व तुम्हीच करायला हवं. अर्जुन सिंह यांनी बैठकीचा नूर निश्चित केला होता. या विषयावर प्रांजळ मत नको होतं. तुमची निष्ठा किती आहे ते जोखण्याचा तो प्रयत्न होता. त्यानंतर A.K. अँटनी, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी यांनीही अर्जुन सिंह यांच्या भूमिकेला पुष्टी देत आपली निष्ठा निर्विवाद प्रकट होईल अशीच भाषण केली. हे झाल्यानंतर P.A. संगमा उभे राहिले. ते सोनियाजींच्या अत्यंत विश्वासातले नेते होते. संगमा म्हणाले, सोनिया गांधी परकीय आहेत हा आरोप 100% होईल. जन्मानं भारतीय असणाऱ्या असंख्य व्यक्ती पक्षात असताना आपण त्यांचा विचार न करता एका विदेशी व्यक्तीचा विचार करतो याचा अजिबात परिणाम होणार नाही असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. पण आपण या टीकेला कसं उत्तर द्यायचं याची व्यूहरचना करायलाच हवी. यानंतर तारिक अनवर बोलले. संगमा यांनी जी भूमिका मांडली त्याच्याशी आपण पूर्ण सहमत असल्याचं त्यांनी सांगितलं. आणखी काही जणांनी आपापलं म्हणणं मांडल्यानंतर शेवटी मी बोलायला उभा राहिलो. गांधी कुटुंबाचं देशासाठीचं योगदान भारतीय जनता विसरेल असं नाही. इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाविषयी आस्था असणारा प्रचंड वर्ग काँग्रेसचा मोठा ठेवा आहे. त्यामुळे आपण अशा प्रचाराला प्रत्युत्तर देऊ शकू. परंतु संगमा यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. सोनियाजींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्याचा प्रचारात नक्की वापर केला जाईल. मात्र या प्रचाराला आपण चोख उत्तरही देऊ शकतो. पण असा प्रचार होणारच नाही असं मानणं म्हणजे आपण आपलीच दिशाभूल करणारं ठरेल. मग एका प्रसंगाचा मी उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी गेलो असताना एका विद्यार्थिनीनं प्रश्न केला होता. 100 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात काँग्रेसला जन्मानं भारतीय असलेला एकही नेता दिसत नाही का? नव्या पिढीतल्या एका मुलीनं हा प्रश्न करावा याचा अर्थ हा विषय जनमानसात पोचला होता. तो अग्रभागी राहील, सातत्यानं मांडला जाईल, त्याच्यातून समज गैरसमज निर्माण होतील. पण आपण निकरानं या प्रश्नाचा सामना करू असंही मी स्पष्ट केलं. हे उदाहरण सांगण्यामागचा उद्देशच मुळी सोनियाजींच्या विदेशी जन्माचा मुद्दा प्रचाराचा मुख्य विषय कसा असणार आहे हे अधोरेखित करण्यासाठी होता. सर्वांच्या मांडणीनंतर पुढची काहीही चर्चा न होता बैठक संपली. बैठकीनंतर एक अस्वस्थ शांतता होती. ताण स्पष्ट दिसत होता. अनेकांच्या मनात या विषयाबाबत भीती होतीच. पण परखडपणानं हे सत्य आपल्या तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली. तुम्ही तुमची भूमिका 100% खरी असली तरीही या पक्षात अशी ती उघडपणे मांडायची नसते असं शहाणपणाचे विचारही काही नेत्यांनी माझ्याशी व्यक्तिगत बोलताना सुनावले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली तरीही वाद पेटलेलीच होती. चेंडू सोनियाजींच्या कोर्टात होता. कार्यकारिणीतल्या 2 मतप्रवाहांबाबतीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणारी होती. दुपारी 4च्या विमानानं मी पुण्याला आलो. विमानतळावर मला पत्रकारांनी गाठलं आणि सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असं सांगितलं. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या कार्यालयासमोर लोकांची निदर्शनं सुरू असून महिला कार्यकर्त्या रडतायत आणि उपस्थित कार्यकर्ते संगमांना, तारिक अनवरांना आणि मला शिव्यांची लाखोली वाहत आहेत अशी माहिती दिली. प्रतिक्रिया विचारल्यावर हा संवेदनशील विषय असल्यानं माहिती घेतल्याशिवाय काहीच बोलणार नसल्याचं मी सांगितलं. दुसऱ्या दिवशी तर निदर्शनं आणि आमच्या विरोधातलं वातावरण आणखी तापलं. काँग्रेस मुख्यालय आणि 10 जनपद समोर आमच्या नावानं मुर्दाबादच्या घोषणा देणारे कार्यकर्ते जमले. आम्हा तिघांच्या नावानं शंख सुरू होता. पोलिसांनी आम्हाला या भागात पाऊल सुद्धा न टाकण्याची सूचना केली. लोक फार संतप्त असल्यामुळे तुम्हाला मारहाण होईल अशी भीती पोलिसांनी बोलून दाखवली. दिल्लीत परतल्यावर संगमा, तारिक आणि मी एकत्र बसलो. आम्ही पक्षाध्यक्षांसाठी अत्यंत संयमित भाषेत पुढील प्रमाणे एक मसुदा तयार केला. मे 15, 1999. आदरणीय काँग्रेस अध्यक्ष, जबाबदारीच्या अत्यंत प्रामाणिक भावनेतून आणि अत्यंत काळजीपोटी आम्ही आपणाला हे पत्र लिहित आहोत. काँग्रेस पक्षाच्या संस्थापकांनी आणि तुमच्या अजय सासऱ्यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी नेहमीच पक्षांतर्गत खुल्या संवादाच्या प्रथेला प्रोत्साहन दिले आहे.
मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कुठल्याही कृतीचे उत्तरदायित्व स्वीकारण्याची जबाबदारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःपेक्षा देश महत्वाचा मानणं. या 4 स्तंभाच्या आधारे या सर्व नेत्यांनी भारतीय लोकशाहीची जडणघडण केली. याच 4 तत्वांशी वचनबद्ध राहून आम्ही आमचे मत आपणासमोर मांडत आहोत. आदरणीय अध्यक्षा, आमची पिढी महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाढली. याचा आम्हाला अभिमान आहे. या महान व्यक्तिमत्वांच्या आदर्शांच्या आणि विचारांच्या छत्राखाली आम्ही त्याग आणि राष्ट्राभिमान शिकलो. आपण प्रथम भारतीय आहोत आणि नंतर काँग्रेसजन. ही शिकवण आम्हाला या नेत्यांपासून मिळाली. याच तत्वांची जपणूक करण्यासाठी आपल्या कुटुंबानेही 2 वेळा प्राणांची आहुती दिली आहे. राजीवजींच्या निधनानंतर पक्षाची अवस्था अनाथासारखी झाली. ही स्थिती अधिक खालावली. काँग्रेस पक्षाचा जसा ऱ्हास होत गेला तसे जातीयवाद, हिंसाचार आणि मूलतत्ववादाला खत पाणी मिळत गेले. देशाची विभागणी करून देश तोडण्याची मनीषा बाळगणारा हा विचार प्रवाह अधिक बळकट बनला. त्यामुळे देशाला एकामागून एक समस्यांना तोंड द्यावे लागले. आधीच्या 45 वर्षांच्या तुलनेत गेल्या 3 वर्षात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात वादळे निर्माण झाली. गरीब आणि मागासवर्ग, अल्पसंख्याक आणि तरुण पक्षापासून दूर गेले. मॅडम, आपल्या आयुष्याच्या एका उजाड खडतर क्षणी आमच्यासारखे काही जण आपणाकडे आले. आयुष्यात बसलेल्या अत्यंत गंभीर धक्क्यांना तुम्ही आणि तुमच्या मुलांनी जागधीर, गंभीरपणे आणि सन्मानाने तोंड दिलेत ते आम्ही अत्यंत आदरपूर्वक पाहत आहोत. काँग्रेसजन आणि काँग्रेस पक्ष याबाबत आपणाला वाटणारे ममत्व आणि काळजी याचीही जाणीव आम्हाला होत होती. त्यावेळी समोर आलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत तुम्ही पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी अशी विनंती आम्ही आपणाला केली. त्यामुळे आपल्या कुटुंबाबद्दल काँग्रेसजनांना वाटणारा जिव्हाळा अधिक वाढेल असं आम्हाला त्यावेळी वाटलं होतं आणि आमचा हा विश्वास खोटाही नव्हता. तुमच्या अस्तित्वानं पक्षाला नवसंजीवनी मिळाली. पक्षात होत असलेली फूट थांबली. काँग्रेसजन पुन्हा पक्षाकडे वळू लागले. काँग्रेसचे अध्यक्षपद अत्यंत प्रगल्भतेने सांभाळत आपण या पदाला असलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून दिलीत. हे गेले काही महिने आम्ही पाहत आहोत. तुम्ही पक्ष एकसंध ठेवलात, पक्षातल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर चर्चा केलीत आणि तरुणांना प्रोत्साहित केलेत. तुमच्या कुटुंबाच्या वलयामुळे पक्षाचा ऱ्हास रोखला जाईल हा विश्वास त्यातून निर्माण झाला. स्वतः पलीकडे जाऊन विचार करण्याची ही परंपरा या देशाला नवी नाही. स्वतःचा विचार बाजूला ठेवून पक्ष हिताला प्राधान्य देण्याच्या तुमच्या या क्षमतेमुळे आम्ही आशावादी बनलो आणि आम्हाला पक्ष कार्यांचे नवीन बळही मिळाले. संसदेत आणि अन्यत्र सुरू असलेल्या राजकीय डावपेचांमध्ये स्वतःला न गुंतवता पक्षाकडे लक्ष केंद्रित करण्याची स्पष्ट भूमिका आपण अंमलात आणलीत. कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आणि दबाव असूनही निवडणूक लढवण्याचा मोह आपण टाळलात. सरकार चालवण्याएवढेच पक्ष मजबूत आणि एकसंध ठेवणे हे महत्वाचे आहे. याची योग्य जाणीव आपण दिल्ली आणि पंचमढी इथे झालेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनामध्ये आम्हाला करून दिलीत. लोकसभा निवडणुकीत जेव्हा कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही तेव्हा तुम्ही आणि पक्षानं जनतेने दिलेला कौल मान्य केलात आणि पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडला हे देखील मान्य केलं. त्यावेळी अन्य राजकीय पक्षांना देशाचा कारभार चालवण्याची संधी आपण दिलीत. या प्रत्येक वेळी आपण देशातल्या जनतेच्या मनातल्या भावना जाणल्यात आणि त्याप्रमाणे पावले टाकलीत. मात्र आमचा विश्वास हे अल्पकालीन स्वप्न होतं हे आम्हाला नंतरच्या काळात जाणवायला लागलं. पक्षातल्या काही स्वकेंद्रित व्यक्तींमुळे हे घडत असावं असं आम्हाला वाटतं. अशा मनोवृत्तीपासून आपण स्वतःला दूर ठेवाल अशी प्रार्थना आम्ही करतो. सोनियाजी, गेल्या 30 वर्षापासून आपण या देशाच्या सुनबाई आहात. आपण आपल्या पद्धतीने या देशाची उज्ज्वल संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय. अनेक बिगर भारतीय व्यक्तींनी हा देश आपला मानला आणि या देशाच्या फायद्याचा विचार केला. आपणही त्यातल्याच एक आहात असे आम्ही मानतो. आपण आज ज्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहात तो पक्ष सर A.O. ह्यूम या स्कॉटिश व्यक्तीच्या विचारांचे आपत्य आहे. जे पद आज आपण भूषवत आहात ते पद एकेकाळी ॲनी बेझंट यासारख्या विदुषीने भूषवले आहे.
हीच निस्वार्थी परंपरा जपत आपण पक्ष आणि देशासाठी कार्य करत राहावे अशी आमची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदया, या देशाला 1000 वर्षाहून अधिक काळाची परंपरा आणि इतिहास आहे. एक ठोस आणि महान संस्कृती असलेले हे स्वाभिमानी राष्ट्र आहे. या सर्वांपलीकडे जाऊन हा देश आज प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण आहे. भले कुठलीही वारे माझ्या अंगावर आदळोत, माझे पाय कधीच डगमगणार नाहीत. या महात्मा गांधी यांच्या शब्दांचे प्रत्यक्षात आचरण करणारा हा देश आहे. जगाच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण किंवा उत्तरेतून जे काही चांगलं येईल ते आम्ही नम्रतेने स्वीकारतो आणि आचरणातही आणतो. पण आमची प्रेरणा, आमचा आत्मा, आमचा सन्मान, आमचा अभिमान यांची बीजे याच देशाच्या मातीत रुजली आहेत. ती कायम राहायला हवीत. सोनियाजी, तुम्ही हे सर्व अंगीकारलेत आणि त्यामुळेच तुम्ही आमच्यातल्या बनलात. आत्ताच्या त्या अत्यंत निर्णायक क्षणी आपल्याला या साऱ्याचा विसर पडावा हे आम्हाला काहीसे अतर्क्य वाटते. 98 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आणि शिक्षण क्षमता ही संपत्ती असणाऱ्या या देशात कुणा भारतीय नागरिका व्यतिरिक्त अन्य कुणी या देशाचे नेतृत्व करावे हे पटण्यासारखे नाही. आमच्यापैकी काही जणांनी या मुद्द्यावर पक्षांतर्गत व्यापक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. हा केवळ देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि देशाची प्रतिमा यांचा प्रश्न नाही. हा देशाभिमानाचा विषय आहे. दुर्दैवानं आमचा प्रयत्न प्रत्येक पातळीवर हाणून पाडला गेला. पुनरावृत्तीचा दोष स्वीकारूनही काँग्रेसजन म्हणून आम्ही सांगू इच्छितो की पक्ष एकसंध ठेवणारे आणि पक्षाला बळ देणारे नेतृत्व म्हणून आम्ही आपणाकडे पाहतो. तुम्ही पुढची अनेक वर्षे हे काम करावे अशीही आमची इच्छा आहे. पण एक प्रतिष्ठित राजकीय पक्ष म्हणून आम्हाला या देशातल्या नागरिकांच्या भावनांची कदर करणं भाग आहे. मग ते काँग्रेसजन असोत वा नसोत. देशाच्या नियतीला दिशा देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने पुढची किमान 5 वर्षे या देशाचे नेतृत्व करावे अशी देशातल्या जनतेची अपेक्षा आणि चिंता आहे. भारताचे पंतप्रधान पद हे जगातले सांभाळायला अत्यंत अवघड असे पद आहे. 98 कोटी लोकसंख्या असणारे आणि एका उपखंडाच्या आकाराचे हे राष्ट्र आहे. अतिशय संवेदनशील आणि व्यक्त होणारी इथली लोकशाही आहे. डळमळीत अर्थव्यवस्था, सामाजिक सलोखा तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवाद यांचा देशापुढे धोका आहे. आपल्या देशाच्या सरकारला जेवढ्या समस्यांना आणि बहुआयामी प्रश्नांना सामोरे जावे लागते तेवढे क्वचितच अन्य कुठल्या देशातल्या सरकारला जावे लागले असेल. या देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला इथल्या समाज जीवनाचा परिचय असणं आणि तेवढाच अनुभव असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच पक्षातली सर्वोच्च पदे भूषवण्याची मनीषा बाळगणाऱ्या व्यक्तीने प्रथम सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावं यावर पक्षाच्या संस्थापकांनी यापूर्वी भर दिलाय. सामान्य कार्यकर्ता अधिक संवेदनशीलरित्या देशातल्या प्रश्नांची गुंतागुंत समजून घेऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान पदावर बसणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिक जीवनाचा काहीतरी अनुभव असावा ही सामान्य जनांची अपेक्षा अवास्तव नाही आहे. काँग्रेस पक्षाने या लोकभावनेचा आदर करावा हे गरजेचं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता पक्षाची भूमिका ठामपणानं लोकांसमोर मांडू शकला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपला कार्यकर्ता बचावात्मक पवित्र्यात किंवा क्षमा याचनेच्या पवित्र्यात असणं हे पक्षाला परवडणारं नाही. तसं झालं तर पक्षाच्या कामगिरीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. अध्यक्ष महोदया, आताही उशीर झालेला नाही असे आम्हाला वाटते. 21व्या शतकात भारतानं जगाचं नेतृत्व करावं या राजीवजींच्या स्वप्नाकडे या महान पक्षानं वाटचाल करावी अशी आमची भावना आहे. राजीवजींचं हे स्वप्न आम्ही सर्वांनी मनाशी बाळगलंय. हे स्वप्न खरं व्हावं या उद्दिष्टानं आपण पक्षाचं नेतृत्व करावं असे आम्हाला मनापासून वाटतं. काँग्रेस कार्यकारिणीत आम्ही आज या विषयावर विस्तृत चर्चा केली. तिथे आम्ही जी मतं व्यक्त केली त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. भारतीय जनता पार्टीनं आपणाविरुद्ध जी व्यक्तिगत प्रचाराची मोहीम सुरू केली आहे ती पाहता आमच्या मतांबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. भाजपाचा हा प्रचार अयोग्य असून त्याला ठामपणे विरोध केला गेला पाहिजे. मात्र आजच्या बैठकीत आम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो अत्यंत योग्य असून त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. आमच्या मतांची अधिकृतरित्या दखल घेण्यात यावी
हे एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आम्ही आपणास पुढील प्रमाणे एक सूचना करीत आहोत. देशात सध्या जो वाद निर्माण झालाय तो संपवण्यासाठी ही सूचना मान्य करावी अशी विनंती आम्ही आपणास आणि पक्ष कार्यकारिणीस करीत आहोत. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान ही सर्वोच्च पदे केवळ भारतात नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या व्यक्तीलाच भूषवता यावीत या दृष्टीने देशाच्या राज्यघटनेत बदल केला जाईल असे आश्वासन काँग्रेसने आपल्या निवडणुकीत जाहीरनाम्यात द्यावे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने आपण हा बदल प्रस्तावित करावा अशी ही आमची विनंती आहे. पंडितजी, इंदिराजी आणि राजीवजी यांनी देशासाठी ज्या भावनेतून आपले सर्वस्व अर्पण केले त्याच भावनेतून पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण सार्वजनिक जीवनात प्रवेश करत आहोत. या आपल्या भूमिकेला त्यामुळे बळकटी येईल. यामुळे आपली मान उंचावेलच, शिवाय निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्षालाही नवे बळ मिळेल. ज्या भावनेतून आम्ही हे मुद्दे उपस्थित केलेत त्या प्रामाणिक भावना आणि गांभीर्य लक्षात घेऊन हे मुद्दे विचारात घ्यावेत अशी आम्ही आपणाला विनंती करतो. पक्षाचे आणि देशाचे सर्वोच्च हित लक्षात घेऊन आपण आमची सूचना स्वीकाराल असा आम्हाला विश्वास वाटतो. आमच्या सद्भावना, आपले विश्वासू पी. ए. संगमा, तारिक अनवर, शरद पवार. पत्राच्या शेवटी परिच्छेदात असं ध्वनीत केलं होतं की निवडणुकीत विदेशी जन्माचा मुद्दा नक्की येईल, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागेल, सबब त्यांनी नेतेपदाचा आग्रह सोडावा. हे पत्र पोचल्यानंतर तातडीनं काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि 6 वर्षांसाठी आम्हाला तिघांनाही पक्षातून निलंबित करण्यात आलं. काँग्रेस कार्यकारिणीतले सीताराम केसरी, प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह, ए. के. अँटनी, आर. के. धवन, राजेश पायलट, मनमोहन सिंग, माधवराव शिंदे, बलराम जाखड, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांनी या बैठकीनंतर तातडीनं 10 जनपथला धाव घेऊन सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं जाहीर केलं. पुढे 3 दिवस दिल्लीत आमच्या विरोधात वातावरण तापवलं गेलं. इथे आणखी एक मुद्दा नमूद करतो. 1998 मध्ये वाजपेयी सरकार एकमतानं पडल्यावर सोनिया गांधी यांना सरकार स्थापनेचा दावा करण्यास अर्जुन सिंह यांनी भरीस घातलं होतं. त्यांच्या भरोशावर सोनिया गांधी थेट राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना भेटल्या होत्या आणि आपल्या पाठीशी 272 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. मुलायम सिंह यादव यांनी जन्मानं विदेशी व्यक्तीला पंतप्रधान पदासाठी कदापि पाठिंबा देणार नाही अशी जाहीर भूमिका घेऊन तो फोल ठरवला होता. अर्जुन सिंह यांच्या अनाठायी राजकीय हव्यासातून सोनियाजींना अवमान सहन करावा लागला होता, यामागचं राजकारण सांगतो. लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद, पक्षाच्या धोरण समितीचं अध्यक्षपद, इतर पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठीच्या समितीचं प्रमुखपद या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या गेल्या होत्या. माझं पक्षातलं स्थान भक्कम होणं म्हणजे अर्जुन सिंह यांच्या महत्वाकांक्षांना मुरड पडणं होतं. पक्षात अर्जुन सिंह यांच्या स्थानाला धक्का पोचला होता. म्हणून अर्जुन सिंह यांनी नियोजनबद्ध डाव टाकून आमचं निलंबन घडवून आणलं होतं. या प्रकरणातून शिकता आलं ते हे की काँग्रेस नेतृत्वाला लोकभावना बोलून दाखवलेल्या आवडत नाहीत. वास्तविक भाजपनं सोनिया गांधी यांच्या राजकारण प्रवेशाक्षणीच त्यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून आघाडी उघडली होती. हा मुद्दा फक्त भाजप उपस्थित करेल हा कयासही खोटा ठरला. समाजवादी पक्षासह अनेक राजकीय पक्षांना आणि नेत्यांनाही त्याबद्दल आक्षेप होता. देशातल्या जनतेमध्ये अस्वस्थता होती. तरुण वर्गाशी संवाद करताना ती प्रखरपणे बाहेर पडत होती.